बघा काय प्रश्न आहे. रिकाम्या जागाचे 16% म्हणजे 88. रिकाम्या जागाचे 16% म्हणजे 88. बघा काय करणार, किती एक्स, आपण एक्स पकडू शकतो त्याला, एक्स चे किती पर्सेंट, 16% बरोबर किती आहे, 88 आहे. मग एक्स ची किंमत काढायची आहे. 16 कुठे जाणार, तिकडे जाणार. ठीक आहे, बघा एक्स गुणिला 16/100 होते बरोबर 88. मग एक्स ची किंमत काढायची आहे, किती 88 गुणिला 100 भागीला किती होणार, तर 16. 4 देऊ, 4 22 वेळा भागणार याच्यामध्ये, 4 1 4 आणि 25 100. ठीक आहे, 25 दुने 50 शून्य हातचे 5, 25 दुने 50 आणि 5 55 म्हणजे किती, तर 550. 16% किती होणार, तर 88. कोणाचे आहेत, तर 550 चे 16% म्हणजे 88. ऑप्शन नंबर कोणता आहे, तर ए म्हणजे पहिला 550. बघा त्यानंतर काय म्हणलेलं आहे, एक सायकल 1960 रुपयामध्ये विकत घेऊन, किती 1960 रुपयामध्ये विकत घेऊन 1662 रुपयामध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल. बघा किती रुपयाची घेतली होती, तर 1960. बघा 1960 रुपयाची घेतली होती आणि किती रुपयाला विकली, तर 1862 रुपयाला विकली. बघा तर 10तून 2 गेले 8, हातचाला 1. ठीक आहे, 16तून 7 गेले किती 9, हातचाला 1 0 0 98 रुपयाची काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. 98 रुपये लॉस झालेला आहे. ठीक आहे, मग कितीवर झालेला आहे, तर शेकड्यामध्ये करायचं आहे. 1960 वर किती 98 रुपये तोटा झालेला आहे आणि गुणला काय करणार, 100 करणार. ठीक आहे, इथला शून्य कापला, इथला शून्य कापला. 98 दुने किती होतात, तर 196 होतात. 98 दुने 196. बे 1 बे 5 10. तर 5% काय झाला, तोटा झालेला आहे. 5% तोटा, 5% तोटा झालेला आहे. ऑप्शन नंबर किती आहे, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, त्यानंतर 1 मीटर म्हणजे रिकामी जागा मिलीमीटर. 1 मीटर म्हणजे 1 रिकामी जागा मिलीमीटर. बघा आपण काय करणार, तर याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. आणि 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, तर 10. मग 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर ना. तर 100 सेंटीमीटर गुणीला काय कराल आपण, 10 कराल म्हणजे सरळ शून्य लिहा. काय होणार, तर 1000 मिलीमीटर. किती होणार, 1000 मिलीमीटर. 1000 मिलीमीटर. ठीक आहे, त्यानंतर बघा हा प्रश्न आहे. 6010 मायनस 6000 भागीला किती आहे, तर 1000. त्याच्या आधी आपण काय करणार, आधी भागाकार करणार. बघा 0 0 कॅन्सल. 6010 मधून 600 मायनस केले, 6000. बघा 6010 मधून काय मायनस कराल, 600 मायनस करा. 0 1 4 5 5410. ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर 1 5410 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, चला बघा पहिल्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर ए. दुसऱ्याचा ऑप्शन नंबर ए, तिसऱ्याचा ऑप्शन नंबर सी, चौथ्याचा ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. ठीक आहे, चला बघा काय आहे प्रश्न. एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्यांच्या एकूण पायांची संख्या किती आहे, एकूण किती आहे 640 व डोक्यांची संख्या आहे 240. तर प्रत्येकी कोंबड्यांची संख्या किती. काय करायचंय बघा, आपण काय करणार, सगळ्याच्या सगळ्यात काय पकडायचं आहे, कोंबड्या पकडू. म्हणजे 240 जर कोंबड्या असतील तर प्रत्येक कोंबड्याचे किती पाय, तर प्रत्येक कोंबड्याचे 2 पाय. अशा प्रकारे किती 240 म्हणजे किती 480 पाय व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे, 480 पाय. पण प्रश्नामध्ये किती दिलेला आहे, 640 पाय दिला. किती 640 पाय दिलेले आहे. म्हणजे पाय अगाऊ आहे. का बरं अगाऊ भरले, कारण आपण कशाचे पाय, तर शेतकऱ्या कोंबड्या आणि शेळ्यांचे पाय 2-2 पकडले. तर किती शेळ्यांचे पाय 2-2 पकडले, आपण काय करणार बघा. 640 मधून 480 मायनस करा. 640 मधून 480 मायनस केला तर 0. 14तून 8 गेले 6, हाचा 1 160. 160 पाय उरले. कशामुळे उरले, कारण आपण सगळे पाय किती पकडले, 2 पकडले. तर भागीला काय करणार आपण, 2 करणार. म्हणजे त्या शेतकऱ्याकडे 80 काय होत्या, 80 काय होत्या कोंबड्या होत्या. 80 काय होत्या कोंबड्या. मग 80 कोंबड्या होत्या आणि एकूण डोके किती होते, 240. मग एकूण डोके 240 होते, 80 कोंबड्या होत्या. म्हणजे जेवढे डोके असतील तेवढेच प्राणी पक्षी असतील का नाही. म्हणून काय करायचं आपल्याला, 240 मधून 80 मायनस करा.
म्हणजे कोंबड्या किती असायला पाहिजे? 160 असायला पाहिजे. कोंबड्या किती असायला पाहिजे? 160 असायला पाहिजे. कोंबड्या आहेत 160. कोंबड्या किती असेल? 160 असतील. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. कोंबड्या किती आहेत? 160 आहेत. ओके. बघा, एका व्यक्तीजवळ 5 रुपये आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत. एका व्यक्तीजवळ 5 रुपये आणि 20 रुपयाच्या नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत किती आहे? तर 1575 रुपये. किती आहे? 1575 रुपये आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान आहे. तर त्याच्या जवळ एकूण किती नोटा आहेत? बरोबर. आता काय म्हणलेलं आहे बघा, चला लक्ष द्या. इकडे 5 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोट आहेत. बरोबर. आणि समान आहेत म्हणजे यांचा रेशो किती आहे? 1. बरोबर ना. जर आपण विचार केला तर 5 आणि 20 एकूण झालेलं आहे बघा. ह्या नोट आहेत आणि रेशो दिलेला आहे. आणि 25 रेशो किती? 25 रेशो म्हणजे किती आहे? 25 रेशो म्हणजे 1575. 25 रेशो म्हणजे 1575 आहे. मग आपण काय करणार? एक रेशोची किंमत काढू. किती रेशोची? एक रेशोची किंमत काढू. म्हणजे 25 एक 25, 25 चक 150, 25 चक 150 आणि 25 त्रिक 75. म्हणजे एक रेशो म्हणजे किती? 63. एक रेशो म्हणजे 63. तर ह्या एक रेशोची किंमत किती असायला पाहिजे? 63. आणि ह्या एक रेशोची किंमत किती असायला पाहिजे? 63. असे 5च्या 63 नोटा आणि 20च्या 63 नोटा म्हणजे 3 दुने 6 आणि 6 दुने 12 किती नोटा असतील? तर 126 नोटा असतील. किती असतील? एकूण किती असतील? 126 नोटा असतील. ऑप्शन मध्ये ना 126 नोट आहे त्याच्यामध्ये. चला 126 नोटा असायला पाहिजे. किती? 126 नोटा असायला पाहिजे. त्यानंतर बघा 126 काढलं तुम्ही. 126 ठीक आहे. मग देता येईल. 126 आहे. त्यानंतर बघा काय आहे? खालील संख्यांची सरासरी किती? खालील संख्यांची सरासरी किती बघा. कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 76 आहे, 48 आहे, 84 आहे, 66 आहे आणि 70 आणि ठीक आहे. आपण जर याची सरासरी 70 पकडली. किती पकडली? 70 जरी सरासरी पकडली आपण तर 70 पेक्षा किती जास्त आहे? 6. 70 पेक्षा किती कमी आहे? 28. 22 कमी आहे. 70 पेक्षा किती जास्त आहे? +14. किती जास्त आहे? +14 जास्त आहे. 70 पेक्षा किती कमी आहे? -4. 70 0 आणि 70 पेक्षा किती कमी आहे? -6. बरोबर ना. ठीक आहे. आता काय करणार बघा. 22, 14 आणि 6 किती झाले? 20. 14 आणि 6 20 ना. ठीक आहे. 20 कॅन्सल केले. इथले 20 कॅन्सल केले. मायनसचे किती उरले? 2. त्यानंतर बघा 6 आणि 4 10, 10 आणि 2 12. मायनसचे किती उरले? 12. मायनसचे 12 उरले. मायनसचे 12 उरले ना. मग मायनसचे 12 उरलेले आहेत. 3 आणि 3 6 मध्ये वाटायचे आपल्याला. 3 आणि 3 6 मध्ये वाटायचं आहे. मग भागीला काय करणार? 6. भागीला 6 करा. किती उरले? मायनसचे 2 उरले. मग मायनसचे 2 उरले. यामधून मायनस करा. किती आला उत्तर? तर 68. किती आला उत्तर? 68 उत्तर आहे. ऑप्शन नंबर बी हा उत्तर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी हा उत्तर आहे. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. एका संख्येला 4 ने भागले असता, एका संख्येला 4 ने भागला असता ती संख्या 21 ने कमी होते तर ती संख्या कोणती? 4 ने भागले असता 21 ने कमी होते. बरोबर. मग ती संख्या कोणती? बरोबर. आता बघा जर ऑप्शन वरून जाऊ शकतो आपण. 24 ला भाग दिला 4 ने तर 4 × 24 21 ने कमी झाली का? नाही. म्हणजे काय म्हटलेलं आहे? एका संख्येला 4 ने भाग दिले असता ती संख्या 21 ने कमी होते. म्हणजे येणारा जो भागाकार आहे त्या संख्येपेक्षा 21 ने कमी असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? 21 ने कमी असायला पाहिजे. बरोबर. तर बघा मग 40 ऑप्शन वरून जाऊ आपण. 40 ला जर भाग दिला तुम्ही कशाने? 40 ला भाग दिल्या कशाने? 4 ने. तर 4 × 10 = 40. 30 ने कमी झाली.
बरोबर ना. त्यानंतर 32ला जर भाग दिला तुम्ही 4ने, तर चारचा किती वेळा गेला? 8 वेळा गेला. बरोबर ना. किती वेळा गेला? 8 वेळा. मग 4चा भाग 8 वेळा गेला तर कितीने कमी झाली? 24ने कमी झाली. बरोबर. म्हणजे 28 हा तुमचं उत्तर आहे. 4चा भाग दिला, 7 आला उत्तर. म्हणजे 7 मधून 28 मधून 7 गेले, कितीने कमी झाली? 21ने कमी झाली. उत्तर कोणतं आहे? 28. त्यानंतर बघा, त्याचं उत्तर 100% असायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. बघा, ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा किती? 50% कमी आहे. बघा, ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे. म्हणजे याचे 100 असेल तर याचे किती असायला पाहिजे? 50 असायला पाहिजे. मग आता म्हटलेलं आहे बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे. मग किती टक्के जास्त आहे? 50 जास्त आहे. 50 वर किती जास्त आहे? 50. आणि गुणीला काय करणार? 100 करणार. 50 कॅन्सल. किती पर्सेंट? तर 100% जास्त आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विकतो, तर त्याला किती टक्के नफा मिळतो? बघा, काय केले त्यानं? 10 रुपयाचे 5 घेतले आणि 15 रुपयाचे 6 विकले. आपल्याला काय करायचं आहे? वस्तू सारख्या करायच्या. काय करायच्या? वस्तू सारख्या करायच्या. मग वस्तू सारख्या करायचं आहे. गुणीला काय करणार? 6. गुणला काय करणार? 6 करणार. आणि गुणला काय करणार? 5. वस्तू किती झाल्या? 30. वस्तू किती झाल्या? 30. वस्तू सारख्या झाल्या. ठीक आहे. जर वस्तू सारख्या करायच्या केल्या आपण, तर इकडे पण करायचं आपल्याला. म्हणजे इथं 6चा गुणाकार केला म्हणजे इथे पण 6चा गुणाकार करा. इथे 5चा गुणाकार केला म्हणजे इथे पण 5चा गुणाकार करा. ठीक आहे. बघा, हे किती झालेले आहेत? 60. आणि हे किती झालेले आहेत? 50. नाही, 50 आहे. 75. किती? 75. किती झालेलं आहे? 75. ठीक आहे. आता बघा, त्याने 60 रुपयाला 30 घेतले आणि 75 रुपयाला 30 विकले. म्हणजे 60 रुपयाला घेतले आणि 75ला विकले. किती रुपयाचा नफा झालेला आहे? 15 रुपयाचा नफा झाला. किती रुपयाचा? 15 रुपयाचा नफा. आणि कितीवर झालेला आहे? 60 वर झालेला आहे. 60 वर झाला 15 रुपयाचा नफा. आणि गुणला काय करणार? 100 करणार. कारण आपण टक्क्यामध्ये काढायचं. ठीक आहे. 15 1 15, 15 चो 60, 4 1 4, 25 चो 100. 25% नफा काय झालेला आहे? 25% नफा झालेला आहे. ओके. चला, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? 60 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? बघा, लिहून घेऊ आपण. दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे. मिल्क आणि वॉटर. ठीक आहे. मिल्क आणि वॉटरचा रेशो आहे की नाही? मिल्क आणि वॉटरचा रेशो दिला तुम्हाला. किती आहे? 3:1. आणि 3:1 आहे. आणि टोटल किती आहे? 60 आहे. बरोबर. 4 रेशो म्हणजे किती? 60. 4 रेशो म्हणजे 60. 1 रेशो म्हणजे 15. 1 रेशो म्हणजे 15 आहे. मग 1 रेशो म्हणजे 15. तर 15 45 असायला पाहिजे आणि 15 15 असायला पाहिजे. ह्या 60 लिटर पैकी मिल्क आहे 45 आणि वॉटर आहे 15. आता बघा काय झालेलं आहे. याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला? तर टाकायचं आहे पाणी टाकायचं. काय करायचं? पाणी टाकायचं. मग पाणी टाकायचं आहे. आपण याच्यामध्ये जर पाणी टाकला, किती टाकला आपल्याला माहिती आहे का? नाही. पण टाकल्यानंतर काय व्हायला पाहिजे? तर टाकल्यानंतर गुणोत्तर व्हायला पाहिजे 2:1. किती व्हायला पाहिजे? 2:1. आपण कशाला छेडछाड केलेला आहे? पाण्याला. दुधाला काही केलं का? नाही. म्हणजे दूध आधी जेवढं होतं तेवढंच राहायला पाहिजे. दूध आधी 45 होता, नंतर किती राहायला पाहिजे? 45 राहायला पाहिजे. नंतर हे 45 राहायला पाहिजे. मग बघा, 2 रेशो म्हणजे 45. 2 रेशो म्हणजे 45. तर 1 रेशो म्हणजे 22.5 व्हायला पाहिजे. बघा ना, 1 रेशो म्हणजे 22.5 व्हायला पाहिजे ना. म्हणजे याचा अर्थ 22.5. 1 रेशो म्हणजे 22.5 असायला पाहिजे. आता बघा, आधी 15 लिटर होता. टाकल्यानंतर किती झालेला आहे तो? 22.5. म्हणजे किती टाकला आहे? 7.5. किती टाकलेला आहे? 7.5 लिटर. 22 मधून 15 मायनस करा ना, किती होणार? 7.5. ऑप्शन नंबर बी, 7.5 लिटर.
चला त्यानंतरचा प्रश्न बघा. जर 7 व्यक्ती, किती व्यक्ती? 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील, 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील, तर सदर म्हणजे तेच काम त्याच्या दुप्पट 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त व्यक्ती किती लागतील? अतिरिक्त म्हणजे पुन्हा किती लागतील? बघा काय झालेलं आहे. 7 व्यक्ती एक काम करतात किती दिवसामध्ये? 12 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये? 12 दिवसामध्ये. आणि त्या कामाच्या दुप्पट म्हणजे हा काम आहे त्याच्या दुप्पट म्हणजे गुणीला काय करा? पुन्हा 2 करा. ठीक आहे. आणि हा सगळ्याच्या सगळ्या काम किती दिवसामध्ये करायचं आहे? 8 दिवसामध्ये करा. किती दिवसामध्ये? 8 दिवसामध्ये करायचं आहे. भागीला काय करा तुम्ही? 8 करा. काटपीट करू बघा. 4 वेळा भाग गेला. 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणजे 7 त्रिक 21. जर हा पूर्णच्या पूर्ण काम आपल्याला करायचं आहे तर 21 मजूर लागतील. किती लागतील? 21 मजूर लागतील. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे? अतिरिक्त किती मजूर लागतील? अतिरिक्त आधी आपल्याकडे किती मजूर होते? 7. आधी किती होते? 7. आता किती लागतात? 21. म्हणजे आधी 7 होते आता 21 लागतात. म्हणजे अतिरिक्त किती लागतात? 7 मायनस करा 21 मधून किती लागतील? 14 लागतील. ऑप्शन नंबर किती आहे? ए. अतिरिक्त किती लागतील? तर किती लागतील? ठीक आहे. अशा प्रकारे उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा काय आहे. एबीसी यांचे वय अनुक्रमे 32, 36 आणि 46 वर्ष आहे. तर त्यांचे सरासरी वय किती वर्ष आहे? सरासरी काढायचंय. मग सरासरी काढायचं आपण काय करणार? 32, 36 आणि 46. 32, 36, 46 सरासरी काढायचंय. मग बघा सरासरी काढण्यासाठी आपण काय करणार? एकूण बेरीज भागीला. ठीक आहे. किंवा काय 32, 36 आणि किती? तर 46. जर मी म्हटलं की 36 सरासरी आहे, समजा 36 सरासरी आहे, तर हा 36 पेक्षा किती कमी आहे? -4. हा 0. त्यानंतर हा 36 पेक्षा किती जास्त आहे? +10. किती? +10. काय करणार बघा? -4 आणि इथले जरी 4 कापले किती राहिले? +6 राहिले. आपल्याला हे +6 किती मध्ये वाटायचं आहे? 3 मध्ये वाटायचं आहे. याच्यामध्ये वाटायचं आहे 3 मध्ये वाटायचं आहे. म्हणजे प्रत्येकी किती आले? +2. याच्यामधून +2 करा म्हणजे किती होणार? 38. सरासरी वय किती आहे? 38 आहे. सरासरी वय किती आहे? 38 आहे. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न आहे. एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्न 12% बचत करतो, तर जर त्याचा मासिक खर्च किती आहे? 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती? बघा त्यानं काय केलं? 12% बचत केलेली आहे. किती टक्के बचत केलेली आहे? 12% बचत केली. मग 12% बचत केली म्हणजे 88% खर्च केला का? 88% खर्च केलेला आहे. मग 88% जर खर्च केला असेल त्याने 88% खर्च केलेला आहे आणि 88% ची किंमत आपल्याला दिली आहे 19,360. दिली आहे की नाही? प्रश्नामध्ये दिलं ना आपल्याला म्हटलेलं आहे त्याचा खर्च 19,360 आहे आणि 12% बचत केली. एकूण किती असेल? 100%. त्याचं उत्पन्न किती असेल? 100%. 100% पैकी 12% बचत केली म्हणजे 88% काय केलं असेल? त्यांना खर्च केला असेल आणि खर्च दिलाय रुपयामध्ये. मग आपल्याला म्हटलंय उत्पन्न किती? उत्पन्न म्हणजे 100% ची किंमत काढणार आपण. किती पर्सेंटची? 100% ची किंमत काढणार. किरपा गुणाकार करू आपण. बघा 19,360 गुणीला 100 भागीला काय करणार? तर 88. 11चा भाग जाणार बघा. 11 8 88. 11 8 88. 11 1 11 किती उरले? 8. 11 7 77. 11 7 66 0. त्यानंतर बघा 8 1 8 8 दुने 16. 8 दुने 16 आणि 0 0 लागणार 22,000. किती हजार? 22,000 त्या व्यक्तीचा काय असेल? उत्पन्न असेल. काय असेल? 22,000 त्या व्यक्तीचा उत्पन्न असेल. ठीक आहे. चला अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आहे 22,000. बघा त्याच्यानंतर प्रश्न काय? आज मंगळवार आहे. आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल? किती दिवसानंतर? 62. मग आपण काय करणार? 62 भागीला 7. 62 भागीला 7 करणार. ठीक आहे. 7 8 किती उरले? 6. 6 उरले म्हणजे मंगळवार पासून 6 दिवस सामोर जा. जर 7 दिवस सामोर गेला तर मंगळवारच येणार. म्हणजे मंगळवारच्या आधीचा दिवस कोणता आहे? सोमवार. सोमवार या प्रश्नाचा काय असेल? उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा घड्याळाच्या दोन्ही काट्यामधील
कोण हा किती वाजता सर्वाधिक असतो, म्हणजे सर्वात मोठा असतो? किती वाजता? तर 6 वाजता. किती वाजता? 6 वाजता सर्वात मोठा असतो. किती वाजता सर्वात मोठा असतो? 6 वाजता. तर 6 वाजता जो हा असतो काटा किती अंशाचा असतो? 180 अंश. किती अंश? 180 अंश असतो. ठीक आहे, 6 वाजता. त्यानंतरचा प्रश्न बघा. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. अमोल धीरजच्या डावीकडे. बरं, चला, एका रांगेत बसलेली आहेत. 5 मुलं आहेत. 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 मुले बसले आहेत एका रांगेत. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला बसलाय व निलेशच्या उजव्या बाजूला बसलाय. अमोल. आता इथं आपण कुठं कोण शेवट आपल्याला माहिती आहे का? नाही, पण अमोल बसलेला आहे. अमोल हा कोणाच्या डाव्या बाजूला आणि कोणाच्या उजव्या साईडला बसलेला आहे? धीरजच्या डाव्या बाजूला. धीरजच्या डाव्या बाजूला म्हणजे धीरज. आपण असं म्हणतो की इकडे पाहत आहे. ठीक आहे, धीरज. आणि धीरजच्या डाव्या बाजूला आणि निलेशच्या उजव्या बाजूला बसलाय. ठीक आहे, ओके, बसलेला आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजवीकडे आहे. रोशन कोण? रोशन. आता रोशन हा कोणाच्या? निलेशच्या. बघा इथे लिहू आपण. रोशन हा निलेशच्या डावीकडे, सॉरी, निलेशच्या कोणाकडे? निलेशच्या डावीकडे आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे आहे. निलेशच्या डावीकडे आहे, बरोबर. आणि कोणाच्या उजवीकडे आहे? योगेशच्या उजवीकडे. ठीक आहे. त्यानंतर बघा, बसला आहे. सर्वात कडे या बाजूला कोण कोण बसले आहेत? सर्वात कडेला कोण कोण बसले आहेत? आता याच्यामध्ये 2-2 आहेत ऑप्शन. ठीक आहे, बघा. जर निलेश इथे जरी मांडले तुम्ही, निलेश इथे जरी मांडले, तर मग तुम्हाला रोशन आणि योगेशला या साईडला आणावं लागेल, बरोबर. म्हणजे रोशन आणि योगेशला या साईडला आणावं लागेल. ठीक आहे, योगेश. म्हणजे आपण म्हणू शकतो एक तर योगेश हा शेवट बसलाय आणि धीरज हा शेवट बसलेला आहे. योगेश आणि धीरज पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे, योगेश आणि धीरज हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा बघा, FGIK काय लिहिलेलं आहे बघा. एफ किती नंबरवर आहे? 6 नंबरवर. पण इथं काय लिहिलं? 3, म्हणजे -3 केलेलं आहे. -3 बघा. एफ हा FGIK याचा लिहिलं आहे 3 4 6 8. बघा, एफ चा नंबर आहे 3, याचा आहे 7, याचा आहे 9 आणि 11. बघा, 3 - 3 6 - 3 म्हणजे 3, 7 - 3 म्हणजे 3, -4. ठीक आहे. त्यानंतर 9 - 3 म्हणजे 6, 11 - 3 म्हणजे -3 झालेला आहे. -3 झालेला आहे. मग H म्हणजे 8. H म्हणजे 8. 8 - 3 म्हणजे 5. 8 - 3 म्हणजे 5. ठीक आहे. त्यानंतर J म्हणजे 10. 10 - 3 म्हणजे 7. 10 - 3 म्हणजे 7. D म्हणजे 4. 4 - 3 म्हणजे 1. ठीक आहे. आणि E म्हणजे 5. 5 - 3 म्हणजे 2. तर 57 12 ऑप्शन मध्ये आहे का? 57 12 पहिला ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितले तर H अपोजिट नंबर आहे. काय? अपोजिट नंबर आहे. बघा, S चा अपोजिट H, U चा अपोजिट F, P चा अपोजिट K, E चा अपोजिट V. म्हणजे सर्वचे सर्व काय आहे? अपोजिट नंबर आहेत, विरुद्ध नंबर दिलेले आहेत. मग याचा पण आपण विरुद्ध काढणार. D चा अपोजिट काय आहे? दारूवाला, W. इंडियन रेल्वे, हायस्कूल, बरोबर. GST, फ्ल्यू, इंडियन रेल्वे, बॉय, A to Z, मॅन, कॉक्स आणि इव्हिनिंग. ठीक आहे. तर हा यायला पाहिजे. बघा काय? WRH वाले कोणते आहेत? WRH सगळे आहेत. WRH पहिला गेला ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर WRHG पहिला ऑप्शन बरोबर आहे. कोणता आहे? पहिला ऑप्शन बरोबर आहे. अपोजिट नंबर आहे, विरुद्ध. त्याच्यानंतर बघा, त्यानंतर बघा काय दिलेलं आहे? संख्या दिलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिले संख्या, बघा इथं काय दिलेलं आहे? प्लस टू झालेला आहे. काय झालेलं आहे? +2. त्यानंतर +2 असं झालेलं आहे. +2 म्हणजे 13 आणि 2 किती व्हायला पाहिजे? 15. 13 आणि 2 15. एकच ऑप्शन आहे पहिलाच.
ठीक आहे. त्यानंतर दुसरा काय झालेला बघा, साइन दुने 12, साइन त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 किती व्हायला पाहिजे, 36 व्हायला पाहिजे. ऑप्शन ए, ऑप्शन काय ए. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा काय झालेलं आहे, 8 चा स्क्वेअर किती आहे, 64, 64 प्लस 3 किती झाले, 67, 64 प्लस 3 67 किती झालाय, 67. ठीक आहे. त्यानंतर 12 चा स्क्वेअर किती होणार, 144 प्लस 3 किती, 147 आहे का ऑप्शन मध्ये, आहे 147. ओके. त्यानंतर बघा इथं काय झालेलं आहे, इथं 5 म्हणजे 5 सोबत काय 50 आणि 6 सोबत काय बघा, 5 चा स्क्वेअर किती आहे, 25, 5 चा स्क्वेअर किती 25 आणि गुणिला 2 करा किती झाले 50. त्यानंतर 7 चा स्क्वेअर किती आहे, 7 चा स्क्वेअर 36, 36 गुणिला 2 72 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 2 72. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय दिलेलं आहे बघा, काय झालेलं आहे, हा 36 4 8 किती आहे त्याचा, 49 9 10 आणि 64 4 क्वेश्चन मार्क आहे. याच्यामध्ये काय केलेलं बघा, याचा स्क्वेअर रूट किती आहे, किती आहे 2 आहे ना, याचा स्क्वेअर रूट किती आहे, नाही सॉरी, हा बरोबर बरोबर, याचा स्क्वेअर रूट किती 2 आणि 2 हे 8 मधून मायनस केलेले आहेत, म्हणजे 8 मधून 2 जरी मायनस केला किती आले 6 आणि 6 चा स्क्वेअर किती आहे, 6 चा स्क्वेअर किती 36, 10 मधून 9 10 चा नाही 9 चा किती आहे स्क्वेअर रूट 3, 9 चा स्क्वेअर रूट किती 3, 3 10 मधून 3 मायनस करा किती, 7 चा स्क्वेअर किती 49. त्यानंतर बघा आपल्याला ही याचा किती आहे 2 आहे, स्क्वेअर रूट किती आहे 2, कोणत्या संख्येमधून 2 मायनस करा आणि त्या संख्येचा स्क्वेअर 64 असेल, तर 10 मधून 2 मायनस करावं लागेल. कशामधून 10, इथं 10 असायला पाहिजे आणि 10 मधून 2 मायनस करायला म्हणजे किती येणार 8 आणि 8 चा स्क्वेअर किती होईल 64, म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे आपला 10. बघा असं आहे, 2 हा कोणाचा स्क्वेअर, 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा आणि 2 कोणामधून मायनस करायचे आहे 8 मधून, म्हणजे 8 मधून 2 मायनस केले किती उरले 6, 6 चा स्क्वेअर किती 36. त्यानंतर बघा 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा, 3 कुठून मायनस करायचा आहे 10 मधून, 10 मधून 3 मायनस किती आले 7, 7 चा स्क्वेअर किती 49. इथं कोणती संख्या असायला पाहिजे त्यामधून 2 मायनस करून, तर 10 असायला पाहिजे, मग 10 मधून 2 मायनस केला किती होणार 8, 8 चा स्क्वेअर किती 64. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा काय आहे, मधामधली संख्या काढायची आहे, तर मधामधली संख्या काढल्या तर ह्या सगळ्यांचा स्क्वेअरची बेरीज केलेली आहे, सगळ्यांच्या स्क्वेअरची बेरीज केली. बघा 12 चा स्क्वेअर किती 144, 8 चा किती 64, 5 चा 25, याचा 49 बरोबर ना, 4 आणि 4 8, 8 5 13, 13 9 22 2, हातचे किती 2, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 किती 18 8, हातचा 1 आहे का मधामध्ये, सगळ्यांच्या स्क्वेअरची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे, सगळ्यांच्या स्क्वेअरची. आपण आता इथे लॉजिक लागला, दुसऱ्या आपण चेक करू खरंच तसं आहे का. बघा 13 चा स्क्वेअर किती आहे बरोबर ना, तर 100, 10 चा स्क्वेअर किती 100, 6 चा 36, 9 चा 81, सगळ्याची जर बेरीज केल्या 10 चा 16, 6 हातचा 1, 6 4 10 18, 8 हातचा 1 आहे का 386. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्या सगळ्यांच्या स्क्वेअरची बेरीज करायची. बघा 12 चा स्क्वेअर किती 144, 10 चा किती 100, 11 चा 121, 7 चा 49, 10 14 4 किती ऑप्शन आहेत 4 वाले सगळेच आहेत. ठीक आहे. 4 आणि 4 8 9 10 0, हातचा 1 400 सॉरी 1 414 किती 414. ओके. त्याच्यानंतर बघा विधान, सर्व खुर्च्या टेबल आहेत, सर्व टेबल टीव्ही आहेत. बघा त्यानंतर बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जर विधान कथन जर सकारात्मक असेल तर निष्कर्ष कसे असायला पाहिजे सकारात्मक, तर सगळे निष्कर्ष सकारात्मक आहेत, म्हणजे आपण त्याला चेक करणार बरोबर. बघा सर्व, सर्व म्हणजे काय 150 किती 150, सर्व म्हणजे किती 150. ठीक आहे. आता बघा इथं सर्व, सर्व म्हणजे 150 किती, काही म्हणजे 50 50, त्यानंतर सर्व म्हणजे 100 50 आणि काही म्हणजे 50 50. जर वर सर्व असतील तर काही वाले सगळे
बरोबर असतात. म्हणजे दुसरा आणि तिसरा बरोबर आहे, दुसरा आणि तिसरा बरोबरच आहे, नाही दुसरा आणि चौथा बरोबरच आहे. आता आपल्याला काय चेक करायचं, फक्त तिसरा आणि पहिला चेक करायचा आहे. ठीक आहे, आता बघा पहिला चेक करायचा आहे. टीव्ही कुठे, टीव्ही हा टीव्ही 50 चा 100 होते का? 50 चा 100 होत नाही. मग जर कथन 50 असेल तर निष्कर्ष 100 होत नाही. म्हणजे पहिला काय चुकलेला आहे, पहिला काय चुकलेला आहे. तर बघा टेबल 50 चा 100 होतो का? दुसरा चुकला. म्हणजे 2 आणि 4 बरोबर. ऑप्शन नंबर कुठे आहे? 2 आणि 4 बरोबर. 2 आणि 4 बरोबर. ऑप्शन नंबर डी. हा, एका टुर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण किती सामने होतील? बरोबर. काय करायचं आहे? किती आहेत एकूण संघ? किती आहेत? ह्या 8 संघ, या संख्येसोबत याच्या आधीची संख्या गुणाकारामध्ये करा आणि भागीला 2 करा. बरोबर ना? बरोबर किती? बेक बे, बेचो 8, 7चो 28. बरोबर 28. काय उत्तर? 28. त्यानंतर बघा, या महिन्याची 15 तारीख रविवारी आहे. काय? या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार असेल? 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे शनिवारी आली. बघा 15 तारीख कधी होती? 15 तारीख 15 तारीख शनिवार. शनिवार 15 तारीख, बरोबर ना? शनिवारी 15 तारीख होती. तर त्याच्या अगोदर शनिवारी कोणती तारीख असेल? त्याच्या अगोदरच्या शनिवारी शनिवार. त्याच्या अगोदरच्या दिवशी 7 मायनस करा ना. किती तारीख असायला पाहिजे? 8 तारीख असायला पाहिजे, बरोबर. मग 8 तारखेला शनिवार होता. आपल्याला 4 तारखेचा वार काढायचा आहे. 4 दिवस मागे जा पुन्हा. शनिवारच्या आधी कोणता आहे? शुक्रवार. शुक्रवारच्या आधी कोणता आहे? गुरुवार. गुरुवारच्या आधी कोणता आहे? बुधवारच्या आधी कोणता आहे? मंगळवार. म्हणजे 4 तारखेला काय असेल? मंगळवार. चार तारखेला असेल मंगळवार असेल. नंतर प्रश्न बघा काय झालेला आहे? के प्लस 2 झालेला आहे. एम प्लस 2 प्लस 2 क्यू नंतर काय आहे? यस. काय असायला पाहिजे? यस. ठीक आहे, यस असायला पाहिजे. त्यानंतर बघा एन प्लस 2 प्लस 2 प्लस 2 टी नंतर 22. टी किती आहे? 20. 20 आणि 2 22. व्ही एस व्ही. रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला किती गेला? पूर्वेला गेला रमेश पूर्वेला गेला म्हणजे कोणाकडे गेला? इकडे गेला. किती? 18. किती गेला? 18 गेलाय. त्यानंतर बघा उजवीकडे म्हणजे इकडे आला. उजवीकडे किती गेला? 3. उजवीकडे 3 गेला. पुन्हा उजवीकडे 6 गेला. पुन्हा उजवीकडे 6 गेला. ठीक आहे. आणि शेवटी डावीकडे किती गेला? 6 गेला. बरोबर. 6 किलोमीटर गेला. तर घरापासून किती अंतरावर आहे? बघा लक्ष द्या. आपल्याला हा अंतर काढायचा आहे. कोणता? हा अंतर काढायचा आहे. ठीक आहे, एक मिनिट. हा अंतर काढायचा बघा. ठीक आहे, काय करणार? लक्ष द्या. हा टोटल अंतर किती आहे? तर 18. त्यापैकी 6 हा जर 6 असेल तर हा 12 असायला पाहिजे. हा किती असायला पाहिजे? 12 असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा अंतर 3 आहे म्हणजे हा 3 असायला पाहिजे आणि हा किती आहे? 6. म्हणजे हा 3 आणि हा 6 टोटल किती असायला पाहिजे? टोटल 9 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 9. पायथागोरस प्रमेयानुसार हा ट्रिपलेट आहे का? आहे ट्रिपलेट. बघा 3 चा जर भाग दिला तर 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 5 त्रिक 15 व्हायला पाहिजे. याचा अर्थ हा डिस्टन्स किती आहे? 15 किलोमीटर. किती आहे? 15 किलोमीटर. हा, त्यानंतर बघा काय आहे? जर मायनस म्हणजे भागीला, जर प्लस म्हणजे गुणीला, जर भागाकार म्हणजे बेरीज आणि गुणाकार म्हणजे वजाबाकी असेल तर हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, प्रश्न सोडवायचा आहे. बघा 75 भागीला म्हणजे काय आहे? बेरीज आहे.
प्लस 17 गुणिला म्हणजे काय वजाबाकी 19, त्यानंतर प्लस म्हणजे काय आहे, प्लस म्हणजे गुणिला आहे ना, प्लस म्हणजे गुणिला आणि मायनस म्हणजे भागीला 21 बरोबर करायचं आहे क्वेश्चन मार्क मानून घेतलं आपण. ठीक आहे, आता बघा 21 त्रिक 63, 21 त्रिक 63, त्यानंतर बघा गुणाकार करणार आपण तिकडे, पण 5 आणि 7 1202 हातचा 1 92 मायनस 92 मायनस 29 3 3 9 27 7 हातचे 2 3 दुने 6 आणि 2 8 92 मधून किती गेले 87 गेले, 92 मधून 87 गेले किती उरले 5 उरले, ऑप्शन नंबर 1 5. ठीक आहे, या प्रश्नाचा उत्तर बरोबर ना. चला त्यानंतर बघा मेघाचे वय काय आहे, मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 जास्त आहे. दुप्पटीपेक्षा मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 जास्त आहे. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 होते. बघा लक्ष द्या, कल्पनाचे वय 5 वर्षाने 30 होते. आता किती असायला पाहिजे 25. किती असायला पाहिजे, कल्पनाचे वय आताचे 25 असायला पाहिजे. बरोबर, कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे. मग कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5 जास्त आहे म्हणजे मेघाचे वय तिच्यापेक्षा 5 कमी असायला पाहिजे. म्हणजे मेघा किती, मेघा 20 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे 20. बरोबर, त्यानंतर मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 जास्त आहे. कोणाच्या, मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 जास्त म्हणजे दुप्पट प्लस 2 जास्त. कोणाचे, मेघाचे वय रीताच्या, म्हणजे याचा अर्थ बघा दुप्पटीपेक्षा 2 जास्त. मग आपण काय करणार, आधी याची हिची वय 20 आहे, त्याच्यामधून 2 मायनस करा म्हणजे किती 18. बरोबर ना, आणि दुप्पटीपेक्षा 2 जास्त भागीला काय करा 2 करा म्हणजे किती 9 वर्ष कोणाचे असायला पाहिजे, तर 9 वर्ष असायला पाहिजे. कोणाचे, कोणाचे रीताचे, रीता. बघा रीताचे वय 9 आहे, 9 दुने किती 18 आणि त्याच्यामध्ये प्लस 2 करा म्हणजे किती झाले 20. कोणाची वय आहे, मेघाची. मेघाची वय रीताच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा 2 जास्त म्हणजे हिच्यापेक्षा दुप्पट जरी केल्या आणि 2 मिळवल्या तर 20 होतात म्हणजे मेघाची वय. आता कोणाची वय विचारलं आपल्याला, रीताची. रीताची वय किती आहे 9 वर्ष. सुरेश आहे आणि सुरेशची कोण आहे, आई. सुरेशची आई आहे. ठीक आहे, सुरेशची आई, त्याच्या मामाची एकुलती एक बहीण, त्याला मामा पण आहे एक मामा. ठीक आहे, सुरेशची आई त्याचा मामा आहे. ठीक आहे, तर सुरेशची आई त्याचा मामा एकुलती एक बहीण आहे. सुरेशच्या मामाच्या बहिणीची मुलगी, सुरेशच्या मामाच्या बहिणीची मुलगी म्हणजे याचीच बहीण आहे, याची बहीण, याची बहीण ना, अरे मायनस करणार, काय करणार, याची बहीण, याची बहीण आणि तिची मुलगी. कोणाची, ह्या हिची मुलगी कोणीतरी आहे, हिची मुलगी कोणीतरी आहे. तर सुरेशचे मुलगी तिच्याशी सुरेशचे नाते काय, भाची. कोण असेल, भाची असेल. कोण आहे, भाची. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सकाळी 8 वाजता एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले. हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जाते. किती तासामध्ये, 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जाते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवत होते तेव्हा खरी वेळ किती असेल असं काढायचं आहे. ओके, 8 वाजता बरोबर म्हणजे बघा 8 वाजतापासून दुसऱ्या दिवशी 8 वाजतापर्यंत, 8 वाजतापासून दुसऱ्या दिवशी 8 वाजतापर्यंत 24 तास. किती तास, 24 तास. आणि पुन्हा संध्याकाळी 8 वाजतापर्यंत किती तास, 12 तास. म्हणजे ह्या 24 तासामध्ये 10 मिनिट समोर गेली आणि ह्या 12 तासामध्ये 5 मिनिट समोर गेली. असे किती मिनिट समोर गेली, 15 मिनिट समोर गेली. मग आपल्याला म्हणलंय संध्याकाळचे 8 वाजले, मग 8 वाजायला पाहिजे का, नाही, कमी वाजायला पाहिजे, कारण ते समोर चाललेले आहे. म्हणजे 15 मिनिट कमी वाजायला पाहिजे होते, म्हणजे 7 वाजून 45 मिनिट व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे, 7 वाजून 45 मिनिट. 7 वाजून 45 मिनिट व्हायला पाहिजे, समोर होती घड्याळ. तर त्याच्यामुळे काय, आधीच जास्त वाजले, कमी वाजायला पाहिजे. ठीक आहे, बघा कोणता प्रश्न आहे,
सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर कोण आहेत? कोण आहेत? ओम बिर्ला. कोण आहे? ओम बिर्ला. बघा, ओम बिर्ला हे भारताचे सध्याचे म्हणजे 2014 पासून स्पीकर आहेत. ठीक आहे. आणि यांचा जो लोकसभा क्षेत्र आहे, लोकसभा क्षेत्र कोटाबुंदी, कोटाबुंदी हा लोकसभा क्षेत्र आहे. कोटाबुंदी लोकसभा क्षेत्र, या लोकसभा क्षेत्रातून हे निवडून येतात खासदार म्हणून. आणि ठीक आहे, तर पहिल्या या प्रश्नाचं उत्तर काय? ओम बिर्ला. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर आता जर आपण विचार केला सध्या, तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत? राहुल गांधी आहेत. ठीक आहे. अमित शहा काय आहेत? अमित शहा गृहमंत्री आहेत आणि राजनाथ सिंह हे रक्षा मंत्री आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, समृद्धी महामार्ग खालीलपैकी या जिल्ह्यातून जात नाही. समृद्धी महामार्ग खालीलपैकी अकोला या जिल्ह्यातून जात नाही. बघा, समृद्धी महामार्ग हा एकूण 10 जिल्ह्यामधून जातो आणि 26 तालुक्यामधून जातो. किती? 10 जिल्हे आणि 26 तालुके. त्याच्यापैकी ह्या 10 जिल्ह्यापैकी अकोला जिल्हा यामधून हा समृद्धी महामार्ग जात नाही. समृद्धी महामार्ग हा एकूण किती? तर 701 किलोमीटर, 701 किलोमीटर एवढा प्रवास करते नागपूर ते मुंबई, नागपूर ते मुंबई. ठीक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? अग्नि हा मिसाईलचा प्रकार आहे, त्रिशूल पण मिसाईलचा प्रकार आहे, आकाश पण मिसाईलचा प्रकार आहे, सेतू हा मिसाईलचा प्रकार नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? सेतू असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखल्या जाते? अमरावती या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अमरावती. त्यानंतर बघा, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? तर ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हा ग्रामसेवकाची नेमणूक करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, हा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या एकूण 7. एकूण किती आहे? 7 आहे. भारताच्या सरहद्दीला कोणते कोणते लागले आहेत? तर बघा, सरहद्दीला लागलेले एकूण देश कोणते कोणते आहेत? तर बांगलादेश कोणता आहे? बांगलादेश. त्यानंतर पाकिस्तान. त्यानंतर कोणता आहे? चीन. भूतान, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान. ठीक आहे. हे जे लागलेले एकूण 7 किती आहेत? 7 देश आहेत भारताच्या सरहद्दीला लागलेले. ठीक आहे. त्यानंतर प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? तर प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले. कोण? भाऊ महाजन. या प्रश्नाचं उत्तर आहे भाऊ महाजन. प्रभाकर साप्ताहिक कोण सुरू केले? भाऊ महाजन यांनी सुरू केलेले आहे. त्यानंतर बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर पहिले महाराष्ट्रीयन आणि पहिले भारतीय दोन्ही एकच व्यक्ती आहेत, विनोबा भावे. कोण आहेत? विनोबा भावे यांनी पहिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवलाय. म्हणजे ते पहिले महाराष्ट्रीयन पण आहेत आणि पहिले कोण आहेत? भारतीय पण आहेत. तर 1958 किती? 1958 या वर्षी यांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला होता. त्यानंतर लेटेस्ट जर म्हणला तर रवीश कुमार. कोण आहेत? रवीश कुमार जे आहेत यांना पण मिळालेला आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2019 ला हा मिळालेला आहे पुरस्कार रवीश कुमार यांना. ठीक आहे. त्यानंतर बघा, शक्तीस्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे? तर शक्ती म्हणजे देवी. कोण? इंदिरा गांधी यांचा समाधी स्थळ आहे शक्तीस्थळ. त्यानंतर महात्मा गांधीचा राजघाट. महात्मा गांधीचा कोणता आहे? राजघाट आहे. त्यानंतर बघा, चौधरी चरण सिंह यांचा किसान घाट. कोणता आहे? किसान घाट हा चौधरी चरण सिंहचा. आणि जवाहरलाल नेहरूंचा शांतिवन हा जवाहरलाल नेहरूचा समाधी स्थळ आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, विधवा मंडळाची स्थापना कोणी केली? तर कोण? महर्षी धोंडो केशव कुर्वे यांनी याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण? तर दादाभाई नौरोजी. कोण आहेत? दादाभाई नौरोजी हे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते. कोण? दादाभाई नौरोजी. त्यानंतर बघा, कोणत्या संतांची पदे
शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत? तर संत नामदेव. कोणाचे आहेत? संत नामदेव यांच्या या संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहे. कोणाचे? संत नामदेव यांचे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जातो? तर शनी या ग्रहाचा शोध लावण्याचा श्रेय गॅलिलिओ गॅलिली यांना जातो. आणि गॅलिलिओ गॅलिली यांनी जडत्वाचा नियम दिलाय. कशाचा? जडत्वाचा नियम दिलेला आहे. ठीक आहे. कोण? गॅलिलिओ गॅलिली. तर त्यानंतर बघा, आर्यभट्टांनी कशा शोध लावला? शून्याचा शोध लावलाय. कशाचा? शून्याचा शोध लावलाय. बघा, त्यानंतर चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा रिकाम्या जागा मिनिटे उशिरा उगवतो. तर किती? 50 मिनिटे. किती मिनिटे? 50 मिनिटे उशिरा उगवतो चंद्र. सर्वात लहान खंड कोणता? तर सर्वात किती खंड आहेत? एकूण 7 खंड आहेत. आणि 7 खंडापैकी सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया. सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया. सगळ्यात मोठा खंड कोणता आहे? आफ्रिका. त्यानंतर सगळ्यात मोठा एशिया. त्यानंतर आफ्रिका. त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि शेवटचा कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. त्यानंतर बघा, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. कोणता आहे? सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध आहे. आणि सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. कोणता आहे? नेपच्यून आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, शुक्र ग्रह काय आहे? सर्वात तेजस्वी ग्रह. त्यानंतर पृथ्वी निळा ग्रह, मंगळ लाल ग्रह. ठीक आहे. एकूण किती ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये? किती ग्रह आहेत? एकूण 8 ग्रह. कोणता? बुध, त्यानंतर शुक्र, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर मंगळ, त्यानंतर शनी, युरेनस, नेपच्यून. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर अंतराळ संशोधन समिती 19 तमिळनाडू मधील जड वाहनांचा कारखाना कुठे आहे? तर तमिळनाडू मधील जड वाहनांचा कारखाना आवडी येत आहे. कुठे आहे? आवडी येत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बी. ऑप्शन नंबर काय? बी आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा काय आहे? अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली? विक्रम साराभाई. कोण? विक्रम साराभाई. काय आहे? विक्रम साराभाई. कोण आहे? विक्रम साराभाई. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे विक्रम साराभाई. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? तर खालीलपैकी भारताचे पंतप्रधान नीलम संजीव रेड्डी नव्हते. हे काय होते? भारताचे राष्ट्रपती होते. नीलम संजीव रेड्डी हे भारताचे राष्ट्रपती होते. ठीक आहे. बेकिंग पावडर म्हणजे खाण्याचा सोडा. बेकिंग पावडर म्हणजे काय? खाण्याचा सोडा. आणि खाण्याचा सोडा म्हणजे काय? कॅल्शियम सोडियम बाय कार्बोनेट. काय? सोडियम बाय कार्बोनेट. हा काय? खाण्याचा सोडा आहे. जो आपण खातो ना सोडा, त्याला म्हणजे आपण काय म्हणतो? सोडाच म्हणतो ना, सोडा. ठीक आहे. तो काय आहे? खाण्याचा सोडा सोडियम बाय कार्बोनेट. त्याला बेकिंग सोडा म्हणतात. काय म्हणतात? बेकिंग सोडा म्हणतात. सोडियम बाय कार्बोनेट खाण्याचा सोडा पण म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यानंतर 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर 10 लाख. काय? 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. त्यानंतरचा प्रश्न बघा, निरोगी माणसाचे शरीराचे तापमान किती? कशामध्ये दिलंय? फॅरेनहाइट मध्ये दिलेलं आहे. कशामध्ये? फॅरेनहाइट मध्ये. तर फॅरेनहाइट मध्ये दिलेलं आहे. फॅरेनहाइट मध्ये किती असते? तर 94.8 फॅरेनहाइट असते. आणि तुम्हाला सेल्सिअस मध्ये जर दिला असेल तर 36 अंश सेल्सिअस. किती? 36 अंश सेल्सिअस असते. आणि फॅरेनहाइट मध्ये किती असते? 98.8 सेल्सिअस फॅरेनहाइट. थोडस 98.8 असं. अरे नाही 94.8 असते. काय असते? 94.8. 98.4 असते. किती? 98.4. आणि सेल्सिअस मध्ये 36 अंश सेल्सिअस असते. किती? 36 अंश सेल्सिअस. उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो कारण वातावरणातील दाब कमी असतो. काय असतो? वातावरणातील दाब कमी असतो. म्हणून उंचावर काय? तर
उंचावर अन्न शिजण्यास वेळ लागतो. जर पर्वतावर वगैरे गेले तर काय असते, अन्न शिजण्यास वेळ लागतो, कारण काय वातावरणीय दाब. बघा त्यानंतर म्हणतात खालीलपैकी 1000 सरोवरांचा देश कोणता. खालीलपैकी 1000 सरोवरांचा देश कोणता, तर बघा फिनलँड. कोणता आहे, फिनलँड 1000 सरोवरांचा देश आहे. ओके. त्यानंतर बघा भारतीय दंड संहिता, फौजदारी, केंद्रीय संहिता, भारतीय पुरावा कायदा याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले. कधी लागू करण्यात आले, 45 माहित ना आपल्याला. 1 जुलै 2024. 1 जुलै 2024. ठीक आहे. त्यानंतर बघा वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण. ऍथलेटिक्स मध्ये कोण आहे, तर नीरज चोपडा. कोण आहे, नीरज चोपडा. ठीक आहे. नीरज चोपडा यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कोणत्या खेळामध्ये जिंकलेलं आहे, तर भालाफेक. कोणता आहे, भालाफेक मध्ये जिंकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे. मूलभूत कर्तव्य कोणता आहे, 51A म्हणजे 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. आणि एकूण मूलभूत कर्तव्य किती आहेत, 11. किती आहेत, 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 11. आधी किती होते, जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा 0 होते. आधी किती होते, 0 होते. बरोबर ना. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती. कितवी, 42 की 43, 42वी ना. 42व्या घटना दुरुस्तीने किती जोडले, 10. आणि 86व्या घटना दुरुस्तीने 1, असे किती जोडले, 11. आता सध्या आपल्या संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत, 11 आहेत. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो, तर आयरिस. कोणता, आयरिस. आयरिस हा भाग मानवी डोळ्यामध्ये येणारे जे किरण आहेत त्याला काय करतो, नियंत्रित करतो. आणि जो हा रेटिना आहे, रेटिना, ह्या रेटिनावर इमेज तयार होते. काय होते, इमेज तयार होते. कशावर, रेटिनावर इमेज तयार होते. आणि आयरिस काय करते, डोळ्यामध्ये येणाऱ्या प्रकाशाला काय करते, नियंत्रित करते. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणता दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. कोणता दिवस हा अंमली पदार्थ दिवस म्हणून पाळला जातो, तर 26 जून. बरोबर ना. 26 जून. 26 जून हा अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. त्यानंतर बघा राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते, तर राज्यसभा हा स्थायी सभागृह आहे. काय आहे, स्थायी सभागृह आहे. तो कधीच बरखास्त होत नाही. तर यापैकी नाही, ना 5 वर्षांनी, ना 6 वर्षांनी, ना 7 वर्षांनी. राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. ठीक आहे. राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही. तर बघा कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केलेलं आहे, तर 42. कोणती, 42वी घटना दुरुस्ती हे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून आहे. बरोबर ना. 43व्या घटना दुरुस्तीमध्ये, 43वी घटना दुरुस्ती कधी झाली, तर 1992 किती, 1992. बरोबर ना. पंचायत राज. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कथ्थक हा नृत्य प्रकार हा उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेशचा कोणता आहे, कुचिपुडी. आंध्र प्रदेशचा कोणता आहे, कुचिपुडी. कर्नाटकचा कोणता आहे, यक्षगान. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात, तर महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी. कोणाला म्हणतात, इचलकरंजी. आणि हा इचलकरंजी जो शहर आहे हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोणता जिल्हा, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा इचलकरंजी शहर आहे. कुठे आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा इचलकरंजी शहर आहे. ठीक आहे. त्यानंतर जो प्रश्न काय आहे, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण, तर बघा वि.वा. शिरवाडकर. वि.वा. शिरवाडकर हे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि तेथील मेन भूमिका जे निभावणारे आहेत ते कोण आहे, तर नाना पाटेकर आहेत. ठीक आहे.